मयुषला परतावं लागलंय. गोलंदाज मार्क वर येतोय श्रीकांत केणी. पहिलं षटक हाताळताना धावा खर्च केल्या 14. एक विकेट्स पाहायला मिळालाय. श्रीकांत केणी गोलंदाज मार्क वर सज्ज होतो. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज असेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतायत. आशू एका बाजूने आपण पाहतायत. एक अष्टपैलू खेळाडू आशू. फलका दाबात 14. पहिल्या षटकाची अगदी परिपूर्ण समाप्ती झालंय. गोलंदाज श्रीकांत किनी गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. समोर लेफ्ट हँड फलंदाज आशू. हलक्या त्याने डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु तिथे सिंगल परिपूर्ण केले गेले आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 15 या अंकावर. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात झाल्या. पहिल्या बॉलवर सिंगल परिपूर्ण केले गेले. फलकादाबाद 15. एक गडी बाद. सुंदर नेत्रदीपक आयोजन नियोजन शिवनेरी चषक क्रिकेटचा हा रणसंग्राम कालच्या दिवसापासून या स्पर्धेला अगदी सुरुवात झाली. आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतायत. फुल टॉस बॉल होता. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पुढे असावेल तत्वर सिंगल मिळेल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. अगदी 16 या अंकावर 16 रन ऑन द स्कोर कार्ड. 16 धावा फलकावर. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल परिपूर्ण केल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण पाहतायत. यावेळेस स्विच केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल. चौकारांकरिता आशूच्या बॅट मध्ये येतोय दमदार स्ट्रोक. 4 धावा. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल, त्यानंतर चौकार पाहायला मिळालाय. फलका दाबात आपण पाहतायत 20 रन 20 धावा. एक गडी बाद. पुढील बॉल फुल टॉस बॉल ऑन साइड ला उडवण्याचा प्रयत्न. इनटू द गॅप मध्ये चेंडू मिड विकेट क्लिअर करेल. शिवनेरी चषक चौकार. 4 धावा. थँक्यू. इट इज वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. स्कोर कार्ड दाबा 24-24. चांगली धावसंख्या पाहायला मिळालाय. उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता यावेळेस आशू. निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. हे चांगलं पुनरागमन पाहायला मिळालंय श्रीकांतच्या माध्यमातून. धाव फलका दाबा 24. एक गडी बाद. षटक क्रमांकाचा 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. 24-24 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. आशू 2 चौका त्यांच्या माध्यमातून जरूर परिपूर्ण केले गेलेत. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. चौकारांकरिता 2 षटकाची समाप्ती. प्रथम बॅटिंग करताना केलबा स्टार जुगाड टीम 28 धावा. एक गडी बाद. थँक्यू. इज वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. शिवनेरी चषक 2026 क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण पाहत आहेत. आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत.
दोन षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धाबा 14च्या सरासरीने 28 धाबा, एक गडी बाद. चांगला चेंडू पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली शेखरच्या माध्यमातून. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात. यावेळेस मात्र हुक मध्ये कन्वर्ट केला गेलाय. चेंडूला सलग डिस्पॅच केलाय 6 धावांकरिता. शिवनेरी चषक षटकार 6. थँक्यू. गोलंदाज पुढील बॉल. प्रतिसाद एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहत आहेत. डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगलं कमबॅक करावं लागेल. पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर दुसऱ्या बॉलवर षटकार. तिसरा चेंडू पुनश्च एकदा निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. फुलकर धावा आपण पाहत आहेत. 34-34. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय कॉटन बोल्टच्या स्वरूपात. विकेट क्रमांक 2. दुसरा धक्का करत होतोय 34 या धावसंख्येवर. गॉन. थँक्यू. इज वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 धक्के जरूर लागल्यात केलवा स्टार्स जुगाई या टीमला. प्रथम बॅटिंग करताना षटक क्रमांक 3 मध्ये सुरू आहे आणि धावफलका धाबा 34. 2 धक्के लागल्यात. नव्याने फलंदाज झालाय सौरभ. सौरभ आलाय नव्याने दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. सौरभ वैद्य. धावफलका धाबा 34. 2 धक्के पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. अगदी 4 चेंडूची समाप्ती झालंय. एक षटकार आला होता, तदनंतर चांगला पुनरागमन पाहायला मिळालं शेखरच्या माध्यमातून. धावफलका धाबा 34. 34. लॉस ऑफ 2 विकेट. पुढील बॉल. शिवनेरी चषक मानाची, अभिमानाची, सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहत आहेत. आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटच्या तटावर चेंडू आला नाहीये. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चांगला बॅकअप मिळाला आणि 2 धावा अगदी परिपूर्ण होत्या. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पडला 36 या अंकावर. 36 रन. 36 धावा धाव फुलकावर आहेत. पुढील बॉल. यावेळेस फटका फसला गेलाय. अगदी चांगला प्रयत्न केला गेला. निर्जन स्थळी चेंडू आदळला जातोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 3 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धाब्यात 38. 2 गडी बाद. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 षटकाची समाप्ती. धावफलका धाब्यात 38 धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक अगदी 4 हाताळण्यासाठी सज्ज झालाय मनीष. मनीष गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. मनीष भोईर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी अगदी सज्ज होतोय. 3 षटकामध्ये अगदी चांगली धावसंख्या उभी केली गेली केलवा स्टार्स जुगाई या संघाने. आशूचा विचार केला तर 5 मध्ये 13. सौरभ नव्याने दाखल झाला. 1 बॉल मध्ये 3. त्यांच्या नंबर जरूर पाहायला मिळालात. आजच्या दिवसामध्ये आपण पाहत आहेत मुन्ना पठाण सर, ब्रँड ऑफ शहापूर, त्यांच्यासोबत नितेश कदम सर आपण पाहत आहेत. त्यानंतर आज स्वतः जेपी सर उपस्थित झाल्यात. नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय आणि चेंडू सरळ अगदी ट्रॅव्हल झालाय चौकारांकरिता. 4 धावा.
थँक्यू. वेलकम बॅक. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालाय. धपफुलका धावा आपण पाहतायत अगदी 43 रन 43 या अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. चांगली धावसंख्या उभी केले गेले केलवर स्टार जुगार टीमने. टॉस साठी आले होते फलंदा फ्रीटचा बॉल एकंदरीत आपण पाहतायत पीके डीजे यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतायत सायरन वाजला गेलाय. फ्री हिटचा बॉल असेल. धाव फलका दाबात 43 रन 43. डॉट बॉल पाहायला मिळालाय. धावफुलका धावा अगदी स्थिरावलं गेल्यात. 43 रन 43 धावा धावफुलकावर. षटक क्रमांक 4 अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. मनीष भोईर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल येतोय. चांगल्या सटीक लाईन लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालाय. जरी पहिला नो बॉल आला त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. फुलका दाबा 43 43 रन्स. आमच्या बासपीठावर उपस्थित होतात बड्डे बॉय सोमनाथ. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. सोमनाथ घरात आपण पाहतायत आजच्या दिवसामध्ये बड्डे बॉय. ऑन साइडला करण्याचा प्रयत्न शेखर भोईर पुढे सरसाव. शेखर केनी पुढे सरसावत आहेत. एकच धाव मिळेल आणि एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 44 या अंकावर. 44 रन्स. चांगली धावसंख्या उभी केले गेले. चांगली पार्टनरशिप सुद्धा बिल्ड करतात. एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल लव बॉयज डोंगरे संघाला. 70+ जाण्याचा मनसुबा जरूर वर्तवला होता आणि त्याच दृष्टीने सध्या बॅटिंग पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय. केळवे स्टार्स जुगार टीम आपण पाहत आहेत. अगदी प्रथम बॅटिंग करताना त्याला 2 हात करतोय लव बॉयज डोंगरे संघ. पुढील बॉल लोवर फुलटा चेंडू होता. ऑन साईडला जाऊन थोडेसे शफल झाले होते. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पुनश्च एकदा चांगली फेकी. एकच धाव मिळेल. शेखर केणी तिथे होते आणि चांगली फेकी पाहायला मिळाली. एकच धाव मिळेल. एकेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 45 या अंकावर. 45 धावा. षटक क्रमांक 4 अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन अगदी तमछाक होत आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची. 45 धावा. पुढील बॉल मनीष भोईर. समोर आपण पाहत आहेत आशू. ओ हो पुन्हा एकदा शफल झाले होते. डॉट बॉल पाहायला मिळाला. या षटकाचा विचार केला तर हा तिसरा डॉट बॉल. अगदी रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात शफल झालं होतं तिसऱ्या चौथ्या स्टॉपवर. फुलका धावा आपण पाहत आहेत अगदी 45. कुलुंदा शेवटचा बॉल फुलका धावात 45. यावेळेस पंच आमच्याशी बोलतात व्हाईट बॉलचा इशारा. मुन्ना पठाण सर दोन्ही आज समांतर करत आहेत. फुलका धावात 46 धावा. 46 रन. 46 धावात चांगली धावसंख्या उभी केली गेली. षटक क्रमांक 4 अंतिम बॉल असेल. नेक्स्ट मॅच चामुंडा स्पोर्ट्स विरातन बेंगे टीम. आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. पहिला ऑफिशियल पुकार. इथून 4 षटकाची समाप्ती आणि स्कोर कार्ड धाबात 46 धावा 2 गडी बाद. येणारे अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या एक सुमधुर संगीत. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत.
धावफलका धावत आपण पाहतायत 46. पण थोडासा मॅच थांबवायचा आहे. जो नो बॉल आला होता ना तो षटकार होता पंच, जो फ्री हिटचा बॉल होता. षटकार होता, षटकार. माफ करा, हा तो षटकार होता. आपण पाहतायत अगदी धावफलकर आपण पाहतायत आमचे धावफलका धावत आपण पाहतायत 48. हो हो, वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. अप्रतिम सुरुवात श्रीकांत किणी. पहिला बॉल आपण पाहतायत अगदी निर्धावच्या स्वरूपात. मुख्य स्क्रीनवर आपण पाहणार आहोत त्या चेंडूवर काय घडलं होतं. एक्झॅक्ट फ्रीटचा तो बॉल होता. धावफलका धावत हा तो चेंडू आपण मुख्य स्क्रीनवर अगदी पाहतायत. टॉस बॉल होता. इनपुटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर म्हणून शतकचे पुढे सरसावेल. एक धाव मिळेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल. इथून तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. धावबाद आहे की नाही परीक्षण निरीक्षण अगदी केलं जाईल. आज जेपी सर आपण पाहतायत. शिवनेरी चषक 2026 आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतायत. चला, फलंदाज बाद आहे. धावबाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. विकेट क्रमांक 3 आपण पाहतायत. 49 49 धावा धावफलकावर. अगदी क्लीन अँड क्लिअर आपण पाहू शकता. धावबाच्या सुरुवात मुख्य स्क्रीन मध्ये दाखवलं जात आहे. बॅट अगदी हवेमध्ये पाहायला मिळाली. धावबाच्या स्वरूपात विकेट क्रमांक 3 पाहायला मिळाला. स्कोर कार्ड धावा आहेत 49 49 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. नेक्स्ट मॅच चामुंडा स्पोर्ट्स विराथन आणि बेंगे टीम. आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. आपण पाहतात अगदी आजच्या दिवसामध्ये दोन्ही टीम अगदी वेळेवर उपस्थित झाल्या होत्या. 4 वाजता दोन्ही संघ उपस्थित झाले होते. त्यासाठी दोन्ही टीमचा अगदी मनपूर्वक आभार असेल. वेळेवर उपस्थित झाला. 49 धावा धावफलकावर. अहमद नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलका नाव आहे 49 49. अमन शेख आपण पाहतायत. श्रीकांत किनी गोलंदाज मार्कवर. पुढील बॉल इनफिटच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक एक धाव मिळेल. दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केला आणि 2 धावा अगदी परिपूर्ण चित्ताच्या वेगाने परिपूर्ण झाल्यात आणि दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 51 51 धावा धावफलकावर. चला, चामुंडा स्पोर्ट्स विराथन आणि वेंगे टीम दोन्ही टीम आल्या तर रिपोर्टिंग करा. पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. पुढचा बॉल धावफलका धावा 51. वेगवान चेंडू, परंतु पंच दिशा आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा दिशाहीन पाहायला मिळालाय. धावफलका धावा 52 धावा. 52 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 52 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. 3 बॉलची समाप्ती झाली. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. तिथे हार्दिक सुंदर सेल परिपूर्ण केला गेलाय. अमनच्या खेळला पूर्ण विराम लागताना विकेट क्रमांक 4 डाऊन होताना गॉन.
हर्षल पाटील नमाने फलंदाज दाखल होतोय. धाव फलका धावत 52 रन. 52 या अंकावर तिसरा धक्का जरूर लागला गेलाय. चौथा धक्का लागलाय. 4 गडी बाद एकंदरीत आपण पाहतात. 52 धावा प्रथम बॅटिंग करताना क्लब स्टार जुगाय टीम. षटक क्रमांक आपण पाहतात अगदी 5वा मार्गस्थ आहे. 2 बॉल अजूनही येणारे शेष म्हणजे 8 चेंडूचा खेळ उर्वर शेष आहे आणि धाव फलका धावत 52 धावा. 52 रन्स. गोलंदाज गोली मार्कर. पुढील बॉल वाईट बॉल. पुन्हा एकदा अगदी वेगवान चेंडू परंतु दिशाहीन पाहायला मिळालाय. या षटकाचा विचार केला तर दुसरा वाईट बॉल पाहायला मिळालाय. धाव फलका धावत 53 रन. 53 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 5 सध्या अगदी गुडघ्यावर बॅलन्स ठेवून करण्याचा प्रयत्न. लगोनचा क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 21 धाव मिळते आणि एकेरीन स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 54. 54 या अंकावर शेवटचा बॉल असेल. अश्विनी चांगली बॅटिंग केली. 11 बॉल मध्ये 18चा झंझावत अगदी पाहायला मिळालंय. त्यामध्ये अगदी 3 चौकार आणि 1 षटकार. पुढील बॉल या बेसला नो लुक शॉट पाहायला मिळालाय. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. चेंडूला अगदी हवाई सफर घडवली गेलाय. शिवनेरी चषक षटकार 6 धावा. नाही त्याच्या वैयक्तिक कमी होतात. तू आला का जेवून झोपला चिकन खाऊ जरा आलता का इन्व्हर्टर बघ और दे काहीतरी कॅप्टन गेलं वाटतं काय गेलं हे. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. चला चामुंडा स्पोर्ट्स विराथन आणि वळंगे टीम आपण रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच असेल 2 संघामध्ये. 60 धावा धावफलकर आहेत. 5 षटकाच्या परिपूर्ण समाप्ती अखेर 12ची सरासरी अद्यावत केली गेले. अंतिम षटक हाताळण्यासाठी पुनीत गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल. धावफलका धावा 60. आज सफाई गट आजच्या दिवसामध्ये आपण पाहतात 8 संघ एकमेकांसमोर आणि त्यामधली पहिली लढत आपण पाहतायत. शेवटचं षटक असेल. पुनीत पाटील गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. अंतिम षटक. धावफलका धावा 60. 12ची सरासरी अद्यावत केली गेलंय प्रति षटक. इथे मॅच टाइम स्ट्रोक होईल का? क्षेत्ररक्षक जीवाची आकांक्षा करताना एकदम मैल आणि एकेरीन स्कोर कार्ड संपला 61 या अंकावर. 61 लॉस ऑफ 4 विकेट. क्लब स्टार जुगाय टीम आपण पाहतात प्रथम बॅटिंग करताना त्याला 2 हात करतोय लव बॉईज डोंगरे संघ. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 61 धावा धावफलकावर. 70 प्लस जाण्याचा मनसुबा जरूर वर्तवला होता आणि त्याच दिशेने सध्या फलंदाजी पाहायला मिळालाय. 61 धावा. अश्विनी काही जबरदस्त बॅटिंग केलंय. 12 मध्ये 26 झंझावत अगदी पाहायला मिळालाय. या वेळेस स्विच केलाय स्वतःला आणि स्विच हिटचा सुंदर फटका पाहायला मिळालाय. आज जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. अशी ऑन फायर. षटकार 6. काही जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. अगदी चौफेर फलंदाजी पाहायला मिळालाय. अशोक घरत ऑन फायर. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा सफल झालात. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळालाय. अशोक घरत ऑन फायर.
आले मागच्या षटकावर शेवटच्या बॉलवर तो षटकार आला होता. तदनंतर या 2 बॉलवर 2 षटकार. धावफलका धावत आपण पाहतात 73 धावा, 73 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही येणारे 3 बॉल आहेत. 73 रन स्कोर कार्ड आपण पाहतायत. पुन्हा एकदा स्विचिटचा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. चौथ्या बॉलवर चौथा षटकार. आशु ऑन फायर. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालाय. धावफलका धावात 79 धावा. आशु ऑन फायर. 15 बॉल मध्ये आपण पाहतात अगदी 44 धावा नॉट आउट. अजून येणारे 2 चेंडू आहेत. पहिला फलंदाज ठरेल का कालच्या दिवसापासून? काल हॅट्रिक जरूर पाहायला मिळाली होती नयन भगतच्या माध्यमातून. आज पहिला फलंदाज हाफ सेंचुरी लगावणारा आशु घरत. 15 बॉल मध्ये 44. येणारे अजूनही 2 बॉल. पुन्हा एकदा क्या बात है. मॅग्निफिकंट बॅटिंग आशु घरत. 50 धावा कंप्लीट झाल्यात. बॅट्स दाखवायचे आहे. वेल प्लेड. अभिनंदन. शिवनेरी चषक 2026 चा पहिला फलंदाज 50 धावा पटकावणारा. कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक पाहायला मिळाली होती नयन भगतच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये 50 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. अवघ्या 16 चेंडू मध्ये 50 धावा. उत्तुंग 5 षटकार 4 चौकार. काय जबरदस्त बॅटिंग. आता शेवटचा बॉल असेल. 85 धावा धावफलकावर. 85 45 धावा धावफलकावर. 6वा षटकार येईल का? 4 बॉल वर 4 षटकार 5 बॉलवर 5 षटकार पाहायला मिळाल्यात. ओहो टॉस बॉल होता. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. श्रीकांत किनी पुढे सरसावेल. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी वळाल्यात आणि 2 धावा अगदी कंप्लीट केल्या गेल्यात. 6 षटकाची अगदी समाप्ती झाली. प्रथम बॅटिंग करताना केलवे स्टार्स जुगाय टीम 87 87 धावा स्कोर कार्डवर आणि 88 धावांचं एक भलं मोठं लक्ष विजय करता असेल. चला बहुत कॅप्टन अगदी टॉस साठी या. चामुंडा स्पोर्ट्स विरातन आणि वयंगे टीम दोन्ही कॅप्टन रेडी असतील तर लगेच टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. तत्पूर्वी फॉर्म फिलअप करून आमच्यापर्यंत पोहोचवा. प्लेइंग 11चा फॉर्म आपण घेऊन जायचा आहे. स्पोर्ट्स कॅप्टन आपण आला असेल तर या. लगेच टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. शिवनेरी चषक 2026 आपण पाहतात. वेळंगे टीम आपण कॅप्टन इथे या. प्लेइंग 11चा फॉर्म घ्या आणि फिलअप करून आमच्यापर्यंत पोहोचवा. शेखर गणीचा आपण विचार केला तर 2 षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या. 2 विकेट. श्रीकांतने 2 षटकामध्ये 26 धावा खर्च केल्या. मनीषने 1 षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. पुनीतने 1 षटकामध्ये तब्बल 27 धावा खर्च केल्यात.
चला बोथ कॅप्टन उपस्थित झाल्यात. एका बाजूने बेंगाई टीम आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहताय चामुंडा स्पोर्ट्स विराथन टीम. आज बड्डे बॉय सोमनाथ जिगरत त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कट कॉलिंग केले, टॉस येतोय. चामुंडा स्पोर्ट्स विराथन टीम टॉस जिंकलाय 6 षटकामध्ये. का अगदी काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. आज संपूर्ण स्कॉट्स अवेलेबल आहे. हो नक्कीच. कसं वाटतं एकंदरीत शिवनेरी चषक या ग्राउंड मध्ये तुमचा परफॉर्मन्स सातत्याने चांगला राहिलाय? सातत्य राहिला पण दरवेळी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. टॉस जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला असतं? नक्की क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायची. पहिला मॅच आपण पाहिला तर अगदी 6 षटकामध्ये 87 झाल्यात. किती धावांचा माइंड मध्ये टोटल असेल? बघू 60+ जाण्याचा प्रयत्न करू. आज संपूर्ण टीम अवेलेबल आहे. नाही 2-3 प्लेअर मिसिंग आहेत. कसं वाटतं शिवनेरी चषकाचं आयोजन? खूप छान खूप छान. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला असतील. टॉस जिंकला चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. वाट पाहतो ओंकारजी शेट्टे सरांचं शुभागमन झालंय. अगदी थोड्याच वेळात त्यांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत. Hello, mic check. Hello, mic check. हॅलो माईक चेक. थोडंसं व्हॉल्यूम आणि बेस द्या. थँक्यू. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. मुजरा मानाचा महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत योगी राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती सफाळ्याच्या क्रिकेटचा मानाचा क्रीडा सोहळा. त्याचं नाव तुम्हा सर्वांच्या हक्काची स्पर्धा आणि सफाळ्याची शान विराथन नांदगडी पाड्याचा अभिनवन शिवनेरी चषक. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. राजा शिव छत्रपती क्रीडांगणावरती मॅच रंगती. एका बाजूला लव बॉईज तर दुसऱ्या बाजूला टीम केळवे स्टार. या दोन संघांच्या दरम्यान प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत असं सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवराय सफाळेकर नमस्कार. जाऊ आता ऑनगोईंग मॅच मध्ये. सामन्याची सुरुवात. 6 षटकांची मॅच. प्रज्वल आणि त्याच्या सोबतीने शेखर आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाज मयुरेश. 3, 2, 1 लेट्स प्ले मॅच ऑन. मॅचचा पहिला बॉल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आली आहे विकेट. फलंदाज बाद. बॅटची कडा. त्यानंतर यष्टीरक्षकाचा हर्ष. गोलंदाजाच्या खात्यात पहिली विकेट ऍड झाली आणि शिकार झाली आहे. फलंदाज बाद होतोय रॉयल डक वरती. शेखर बॅक टू डग आउट. झालं. अंपायर्स बाद घोषित करू शकतात. ते अंपायर्सकडे राईट आहेत आणि ऑपोजिशन टीम जर स्पोर्ट्समन स्पिरिट ज्या नावाची गोष्ट थोडीशी बाजूला ठेवली, जर तिकडे अपील झालं अंपायर्स तुम्हाला बाद घोषित करू शकतात. 1 मिनिट आणि 40 सेकंद त्याच्या आतमध्ये तुम्हाला विकेटवरती येऊन गार्ड घेणं अगदी बंधनकारक आहे. 6 वाजून 3 मिनिटांनी मुन्ना सर पहिला बॉल पडलाय. एनी मुवमेंट एनी कॉस्ट एनी हॅव 25 मिनिट्स फॉर 5 ओव्हर्स आणि 5 षटकात 25 मिनिटं झालीच पाहिजे. त्यामध्ये ड्रिंक ब्रेक्स, त्यामध्ये षटकार चौकार विकेट सगळं इन्क्लूड करून 5 षटकं 25 मिनिटं. बॉल तयार. मॅचचा दुसरा बॉल. टप्पा पडला आता बाहेर. आता खातं खुलं होईल. मागच्या बॉलवरती झालाय फलंदाज रॉयल डकचा शिकार. तर दुसऱ्या बॉलवरती आली आहे एक्स्ट्रा रन व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणि एकनं डाव सुरू झालाय. टीम तुम्ही पाहता बॅटिंग करतीये. लव बॉईज डोंगरेचा संघ खेळतोय. पहिल्या बॉलवरती मात्र ब्रेकअप झाला होता लव बॉईज डोंगरे टीमसाठी, जिकडे शेखरची विकेट आली होती आणि आता प्रज्वल आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज श्रीकांतला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल.
बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर रनवे रिदम मध्ये थोडासा अडथळा, जणू काही थोडासा बॉल स्किट झाला होता हातातनं, स्वतःला सावरलं. नेक्स्ट बॉल साठी रेडी आहे आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती नवी स्वप्न नव क्षितिज गाठण्यासाठी. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शिवनेरी चषका दिलेला आहे हा भगवा शिवमय षटकार. क्रिकेट बारी बारी सबकी बारी पहले तू हमारी. पहिल्या बॉलवरती विकेट तदनंतर षटकारानं डाव सुरू करताना फलंदाज श्रीकांत पाहायला मिळाला. केळवे स्टार जोगाळे बॉल तयार आहे. हा देखील बॅटच्या समोर मध्ये गुडलँड स्पॉट वरनं हलकासा कट झाला बॉल आणि तिकडे बीट झाला बॅट. चेंडू एट द डॉट. जे कोणाला नाही जमत ना ते आपल्याला करायला आवडतं, म्हणून आपण विराथनकर आहोत. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. नेहमीच ज्या मुलांचा जीव तळमळतो आपल्या गावाच्या क्रिकेटच्या पटलावरच्या सफाळ्याच्या सन्मानासाठी, आणि त्या सन्मानातून उभं राहतं शिवनेरी चषक. अपील अपील हाऊस दॅट. विकेटला मिस करतो बॉल. ऍक्शन रिप्ले पाहू आपल्या समोर. DBN लाईव्ह. दूध का दूध पाणी का पाणी. एक्झॅक्टली घडलं काय, कशा प्रकारे बॉल तिकडे अंपायर्सनं नॉट आउट घोषित केलं. ओव्हर द विकेट आले होते आउटसाइड द ऑफ विकेटच्या अगदी जवळजवळ 6व्या स्टंपला बॉल पिच होत होता. नॉट आउट. डॉट बॉल. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवर. मयुरेश आता समोर ऑन द राईज मारलाय आणि असा मारलाय जसा बॅटवर आला त्याच्यावरती साऊंड होता टक, आणि त्या साऊंड सोबत मोहर होती रबर स्टँड लव बॉईज डोंगरेच्या ब्रँडेड चौकाराची. माझा हे सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. गरजा महाराष्ट्र माझा. सह्याद्रीचा सिंह गरजतो. शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. मुजरा मानाचा या महाराष्ट्राला अनेक हुतात्म्यांच्या क्रांतीनं बलिदानानं तयार झालेला हा शिवरायांचा तुम्हा सर्वांच्या अभिमानाचा महाराष्ट्र आणि मुजरा मानाचा आपण सन्मानित करूयात त्या ठिकाणी या महाराष्ट्र गीताच्या माध्यमातून त्या अनेक हुतात्म्यांना ज्यांनी या महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. खूप काही घडलं या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर अंपायर्सकडे आपली नजर होती आणि इकडे षटक मैदानावरती पहिलं, आणि ते जर आतापर्यंत आपण पाहिलं तर दोन्ही टीमसाठी चांगलं राहिलं. एका बाजूला विकेट्स आली आहे तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती आपण पाहिलंय रन्स देखील ऍड झालेत. टायमर ऑन आहे त्याची काळजी घ्या. पहिला बॉल पडलाय 6:03. 6:08 5 मिनिटात पहिलं षटक संपलंय. अकराला 1 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 11 लॉस ऑफ 1. एक षटकाचा खेळ देखील त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण झालाय. चांगली रंगेली मॅच या टीमात शंका नाही आहे. अशा चांगल्या चांगल्या मॅचेस पाहण्यासाठी प्रेक्षक राजा या मैदानावरती उपस्थित झाला. त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
नंदिगे साहेबांचं गाणं तुम्ही ऐकलं आणि काल हे गाव आणि ही मी म्हणेल क्रीडांग नगरीची धरती खरं तर पावन झाली. काल दिगे साहेबांचे वारसदार या स्पर्धेला भेट देऊन गेले. तो एक अभिमानाचा क्षण होता या स्पर्धेसाठी. सन्माननीय मराठी अस्मितेचा ठाणेकरांचा सार्थ अभिमान आदरणीय केदारजी दिघे धर्मवीर त्यांचं शुभागमन होताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं. अनेक दिग्गज उपस्थिती या स्पर्धेच्या या माध्यमातून येताना तुम्हाला पाहायला मिळतील. संजयजी पोतनीस साहेबांचं आगमन होताना येत्या शुक्रवारी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला सुप्रीमो नंबर 1 ही स्पर्धा दिली. विकेट आली पहिली दुर्वेशला. पहिल्या बॉलवरती अगदी विकेट मिळाली होती आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर कमबॅक टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येत असताना इन कटर टाकला होता आणि झाली आहे त्या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती. महाराष्ट्र बजरंग दलातील एक नामवंत व्यक्तिमत्व मितेश शेट्टी त्यांचं आगमन होताना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल हवा होता डाऊन दी बॉल फील्ड लॉंग ऑनला कॅच ड्रॉप आणि चुकीला माफी नाही. बॉल सीमा पार आला नंबर 4. त्याचा मानबिंदू खरं तर आपण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना पाहतो. बाळासाहेब ठाकरे त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे आणि त्यानंतर राज ठाकरे. मराठी माणसाला जगायला शिकवणार ही नावं ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाला ताठ मानेनं जगायला शिकवलं. ओव्हरथ्रो झाला मागे बॅकअप जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि धावफलक एका सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 ऑन दी बोट. 16 धावा धावफलकावर. हा फुल टॉस ऑन साइडला खेचलाय आडव्या बॅटनं आणि असा खेचलाय की तो डीप मिड विकेटला फिल्डरला प्रचंड मेहनत करण्यास तिकडे भाग पडून गेलाय. आणि समीकरण मैदानावरती अंपायरचा इशारा. आपण जाऊया थर्ड अंपायर्सकडे. थर्ड अंपायर्सच्या भूमिकेत जय पवार सर. टेनिस बॉल क्रिकेट जगताची आख्यायिका. क्रिकेट जगणारा क्रिकेटला जगवणारा तर मैदानावरती जेपीला लढवणारा पण उभा मुन्ना पठाण. मला वाटलं होतं की जय आणि मुन्ना एकदाच पॉडकास्टमध्ये जाईल बट थोडं चेंजेस झालं. हा फेअर बॉल आहे. याचा रिझन बॅट्समन अगदी गाईडलाईन पासून थोडेसे पुढे त्यातल्या त्यात बॉल देखील डीप होता. बॅट्समन पण बॅन झालं आणि तदनंतर हे सगळं पाहिल्यानंतर डिसिजन आला इकडे या ठिकाणी फेअर बॉल. म्हणजे घडेल काय जर बॉल फेअर आहे तर मैदानावरती येणारे विकेट कारण मिड विकेटला तिकडे टिपला झेल आणि फलंदाज श्रीकांत बाद होतोय. 3 डॉट खेळलाय 1 षटकार 1 चौकार 10 रनचं योगदान 200चा त्याचा स्ट्राईक रेट होता आणि 16ला 3 सध्या लव बॉईज डोंगरे हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. लाईव्हचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट जेपी पॅनल आपल्या सोबत. मिड ऑफ टिपलाय झेल संपलाय खेळ. 16ला 4 बाद आणि याचं श्रेय जातं गोलंदाज दुर्वेशला. धावा खर्च केले फक्त 5 विकेट काढले 3 आणि या स्पर्धेतील सर्वात खतरनाक दुसऱ्या दिवसातील स्पेल तो राहिलाय गोलंदाजी करताना गोलंदाज दुर्वेशच्या नावावरती. वलबुल दुर्वेश. हे सगळं तुम्हाला ऐकायला मिळत आहे आणि त्याचं श्रेय जातं आमच्या डीजे मास्टर्सला. सुभाष सर आपल्या सोबत आहेत.
याच गावातील राजकीय क्षेत्रामधील देखील ते एक मोठं नाव आहे. त्यांच्या माध्यमातून हे डीजे वादन आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट विथ म्युझिक 2 षटकं झाली आहेत. 16ला 4 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 16 लॉस ऑफ 4. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. मयुरेश ओव्हर नंबर सुरू झाली या ठिकाणी 3. मागच्या दोन्ही ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती विकेट ऍड झाली होती. इकडे तसं नाहीये, इकडे रन्स ऍड झालेत आणि धावफलकावरती आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं 18 धावा. 6:03 पहिला बॉल पडला. आतापर्यंत 3 मिनिटं तुम्ही लेट आहात फिल्डिंग टीम, कारण 13 मिनिटं तुम्ही वापरली आहेत. इथे फटका हा देखील फसलाय. मिड विकेटला बॉल टिपला जाईल का? झेल हो आलाय अजून एक विकेट. 18ला 5 बाद. धावफलक पुढे जायचं नाव घेत नाहीये. एका मागोमाग एक विकेट्स येत आहेत. 18 लॉस ऑफ 5. अडचणीत आहे टीम या ठिकाणी. लव बॉईज डोंगरे, कारण डाव सावरायला मैदानावरती संघाला कठीण काळात आधार द्यायला एकही खेळाडू इकडे तयार नाहीये. तीन झेल झालेत. श्रीकांत, हार्दिक आणि त्यामध्ये आपण पाहताय नुकतीच विकेट गेली आहे मैदानाच्या आतमध्ये हार्दिकची. नवीन फलंदाज गोपाळ. मितेश आणि गोपाळ या दोघांना पार्टनरशिप करावी लागेल. कारण ती आता गरजेची आहे. कारण छत्रपती क्रीडांगण सहजासहजी कुणालाही विजय मिळवून देत नाही. त्याचं अगदी ज्वलंत उदाहरण कालच्या रात्रीतील शेवटचे अंतिम 3 बॉल. 3 चेंडू 6ची गरज, तदनंतर आलेला चौकार, तदनंतर 2 चेंडू आणि 2 धावा क्वालिफाय मॅच मध्ये डिफेंड करत या स्पर्धेच्या ट्रॉफीचा हकदार बनला संघ. शिकायला पण गावदेवी वैतीपाडा. डावा स्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अंपायरच्या भूमिकेत तुम्ही पाहता नितेश कदम सरांना आणि त्यांना साथ देतात शहापूरची शान मुन्ना पठाण. ईद मुबारक भाईजान. मितेश आणि गोपाल बिलेटेड. टप्पा पडलाय, चालला रक्षकाच्या हातामध्ये आला डॉट बॉल. एक गोष्ट, हिंदू मुस्लिमांना खरं तर जातीभेदी माणूस माणसाला खरं तर त्यामध्ये भेद करत राहतो. माझ्या भाषेत काही सांगायचं झालं तर इतकंच, ना गीता बुरी है ना कुरान बुरा, ना गीता बुरी है ना कुरान बुरा, भेजे में घुसा हुआ शैतान वो सबसे बुरा. भगवान और अल्लाह से बड़ा भी एक धर्म होता है, उसका नाम होता है इंसानियत. और इंसानियत को पूजने वाला कभी भी अल्लाह और भगवान से हमेशा बड़ा होता है. त्यामुळे जाती धर्माच्या भिंतींपेक्षा माणुसकी आणि माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणारं जर कुठे क्रिकेट आहे ना तर ते सफाळ्यामध्ये, जिकडे तुम्हाला शिवनेरी चषकामध्ये पाहायला माल. आणि या स्पर्धेवरती देखील जय पवार सर, मुन्ना सर प्रचंड प्रेम करत असतात. याच विभागातील स्थानिक अंपायर सर नितेश कदम सर ते जॉईन झालेत, त्यांना देखील देवत आपण बेस्ट ऑफ लक. बॅटच्या समोर होता, लॉफ्ट करायला पाहिजे होता, आता विकेट्स गेलेत त्यामुळे दबाव बनला, प्रेशर बनलाय, तो हँडल होत नाहीये. जर या स्टेजला तुम्ही असं क्रिकेट खेळाल 6 ओव्हर 43 ते 44 फक्त बनतील. जर इतनं डोकं वर काढलं 55 आणि या मैदानावरती ते फायटिंग टोटल आहे 55 ते 60. अर्ध्या विकेटवर हा नाही लागला तर मग आता लागेल कोणता, हा देखील प्रश्न पडलाय. हा जायला पाहिजे होता, जसं पडला ना त्याच्यावरती कुठेतरी मोहर उमटली होती. मला तर वाटत होतं कमीत कमी फाईन लेगला 4 किंवा 6. नाही झालं. लढता लढता हरलो जरी त्याची आम्हा खंत नाही. पुन्हा उठू पुन्हा लढू, शांत बसायला आपण काही संत नाही, हे तुम्हाला मैदानावरती सांगावं लागेल. कारण 3 षटकांचा खेळ संपलाय, धावा झाले फक्त 22. जर या बॉलवरती एखादा 4 एखादा 6 आला असताना 5 विकेटचा तो दबाव, त्यातून थोडंसं मोमेंटम शिफ्ट झालं असतं. बॅटिंग टीम लव बॉईज डोंगरेच्या बाजून आणि त्यांच्या विरुद्ध खेळतीये टीम किल्वे स्टार जोगाळे. संघ मैदानावरती खेळतोय आणि मागचा सामना तुम्ही पाहिला असेल अगदी आशु घरत. याच मॅच मध्ये 52 रन्स त्याच्या बॅटमधून आले. 18 चेंडू आणि 66 ची गरज. आता या मॅच मध्ये 43-44 पर्यंत जरी तुम्ही पोहोचलात, जवळजवळ 22 धावेनं पराभव वाटायला येईल. आणि असे फटके आले ना
तर मॅच मध्ये काही घडू शकतं, काही घडू शकतं. 18 मध्ये 66, रिक्वायर 122 वरती आहे. पलटवार केला जाऊ शकतो. हा आला षटकार. (22) लॉस ऑफ 5. 22 ला 5 बाद. आता 6 ऍड झालाय. त्यानंतर चौकार देखील आलाय आणि धाव फलक मागच्या 2 बॉल वरती दसका दम दाखवत असताना लढायला मी तयार आहे हे सांगतोय फलंदाज गोपाळ. थँक्यू डीजे. मागच्या 2 बॉल मध्ये एक षटकार, एक चौकार आलाय. या वर्षी आउटफील्ड खूप फास्ट आहे. मैदानाच्या चारही बाजूला बॅनर फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतात, ते देखील अतिशय सुंदर आहेत. समोर हिंदुश्री कुणाल दादा त्यांचा कट आउट. अगदी 2 प्रेक्षक गॅलरीज उभारण्यात आल्यात. भव्य दिव्य खेळाडू कक्ष, स्वतंत्र असं टॉस बॉक्स, जिकडे तुम्ही पाहताय लास्ट सीझनचे या टुर्नामेंटचे चॅम्पियन ताई पॅकस पालघर रबर टेस्ट चॅम्पियनशिप, आणि त्यांना हा मान या वर्षी देण्यात आला. दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचं आणि पालघर जिल्ह्याचा प्रचंड अभिमान असणारा हा सफाळे परिसर आणि त्यातलं हे विराथन मंगलमूर्तीचं नांदगडी पाड्याचं आयोजन तुम्ही पाहताय शिवनेरी चषकाचं. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आत्ताही थांबली आहे 32 या आकड्यावरती. थोड्याच वेळात स्पर्धा फ्लडलाईट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. विद्युत प्रकाश होतात, अजून मजा येते या क्रीडा नगरीवर. हा फटका फसलाय. कॅच होणं थोडंसं कठीण आहे. मिड ऑफला बॉल, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, डीप मदत. पहिल्या टप्प्यावरती एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. सिंगल डबलना काम चालणार नाही. म्हटलं जातं ना, बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश ना हो, और इक्के दुक्के से क्या आप मुकाबला जीतोगे जब तक बीच मैदान के अंदर चौके और छक्के ना हो. हाफ ट्रॅकर ऑन साईडला उडवायचा होता आडवा बॅटनं, आणि हा देखील चालला डॉट. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. लक्ष दूर चाललंय. याचं कारण फलंदाज आशुच्या बॅटमधून आलेलं अर्धशतक. सलगचे त्यानं मारलेले मैदानावरती 5 षटकार. आणि ज्यावेळी नितीन सरांचा आवाज तिकडे आम्ही ऐकत होतो, नितीन दादाच्या आवाजामध्ये इतका कडकनेस आहे ना की पूर्ण विराथांच्या गावागावात घराघरात आवाज पोचतो भावाचा. आणि 5 मारले असं वाटलं होतं, सलगचे 6 येतील, बट त्यानंतर आल्या धावा 2 आणि तिकडे झालं अर्धशतक फलंदाज आशु घराचं. आणि त्यांना बॅटिंग इतकी सुपर केली ना, आज सफाळे नगरीमध्ये प्रत्येक जण म्हणेल पहावी परत परत. तर फक्त फलंदाजी ज्याची त्याचं नाव आशु घरत. 34 लॉस ऑफ 5. 34 ला 5 बाद. बॅटची कडा आणि फलंदाज बाद. 34 लॉस ऑफ 6. 34 ला 6 बाद. आला नंबर 4. 34 होते, त्यामध्ये 4 अजून जोडले जातील. धावफलक 4 ने पुढे जात 38 वरती. कारण या स्पर्धेमध्ये खूप मोठी जिम्मेदारी होती. खरं तर नितीन पाटील सर आणि हार्दिक केणी यांचा आवाज तुम्ही ऐकला. 2 कॉमेंटेटर्समध्ये 7 मॅच 6 ओव्हरचं शेड्यूल कव्हर करणं हॅट्स ऑफ असतं तुम्हाला. आणि शिवनेरी चषकावरती सर्वांचं विशेष प्रेम असतं, म्हणून तर इकडे आल्यानंतर काम करायला थकवा कधीच जाणवत नाही. मोटिवेशन आणि त्या सोबतीनं एनर्जी पाहिजे. तर मग शिवनेरी चषकातील तमाम मित्रपरिवार इकडे आल्यानंतर तुम्हाला तोडफोड ग्रुपची साथ मिळते. एंटरटेनमेंट पाहिजे तर त्यांच्यासोबत जा, आणि फुल ठसन सगळं काही इकडे आल्यानंतर की तुम्हाला मैत्री पाहिजे, इकडे तुम्हाला विरंगुळा पाहिजे. आणि जे पवार सर असतील, जे पी पानल सर असतील, किंवा आम्ही कॉमेंटेटर्स असू, येणारे 6-7 दिवस जणू काही एक प्लॅन ट्रिप असतं ना, की जी कुठेतरी जाऊन केली जातं. बट विदाउट प्लॅन जिकडे ट्रिपचा फील येतो ना, मग पुन्हा सर ते शिवनेरी चषक आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल नंतर थांबली आहे 40 आकड्यावरती.
4-0 लॉस ऑफ 6. नेक्स्ट मॅच थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. टॉस देखील झाला पुढच्या मॅचचा. चामुंडा स्पोर्ट्सनं तो टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं टीम विलंगी संघाला. तर दोन्ही टीम्स रेडी राहा. बस स्टॉप लक दोन्ही टीमला. हार जीत होत राहतं मैदानावरती. खेळ असा खेळा की जिंकणाऱ्यांना आयुष्यात म्हटलं पाहिजे आज आयुष्यातला सगळ्यात कठीण डाव होता. मग एक छोट्याशा लाईन मध्ये समजून चाललं असेल की आम्हाला मॅच कशी पाहिजे. लास्ट बॉल क्लोज इन्काउंटर पाहिजे जो या मॅच मध्ये नाही आहे. या मॅचचा प्राण थोडा निघून गेलाय कारण सामना एकतर्फा झालाय. 7 मध्ये जरी 7 षटकार मारले 42 बनतील. इथे 7:47 ची गरज होती. आला चौकार आणि समीकरण उरलंय 6:43 आणि बरोबर या मॅचचा पहिला बॉल पडला होता 6:03 तुम्ही वापरली आहेत 5 षटकांसाठी मुन्ना सर. नितेश सर 23 मिनिटं. 3 मिनिटं लेट आहात. त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेल ऑन ग्राउंड. फक्त खेळाडू असतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 4. यस 5 ओव्हरसाठी 23 मिनिटं. 20 मिनिटं आपण देतो. 25. ओके चला आपण 20 मिनिट्स 4 मिनिट पर ओव्हर कॅल्क्युलेट केलं होतं. ओके थोडंसं करेक्शन ते देखील करूयात. ऍक्च्युअली खरं तर 3-3.5 मिनिटांमध्ये आरामात ओव्हर फिनिश होते. चला आपण 5 मिनिटं देतो म्हणजे 2 मिनिटं आधी संपलेत. चला 5 खेळाडू असतील आणि फिल्डिंग टीम देखील म्हणत असेल कुठे 4 ठेवले 3 ठेवले तरी आम्हाला फरक पडतोय. 6 मध्ये आता 43 पाहिजेत. 6 चेंडू 43. फक्त औपचारिकता मॅचची बाकी आहे. शिवनेरी चषक सध्या डोंगर पूर्ण खाली आहे. थोड्या वेळाने भरलेलं पाहायला मिळेल. सर्वाधिक जास्त क्राऊड जर मॅच कुठून पाहत असतो ना तर समोर जो आपल्याला डोंगराचा पायथा दिसतोय तिकडे मोस्ट ऑफ खरं तर या ग्राउंडची पब्लिक सगळी तिकडनंच मॅच पाहत असते. आणि त्यातल्या त्यात आज आहे सुपर संडे म्हणजे आज गर्दीचा हिस्सा नाही. गर्दीचं कारण आहे या मैदानावरती ते म्हणजे रविवार. प्रचंड गर्दी आणि प्रचंड क्राऊड या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 45ला 6 5.1 चा खेळ झाला. आजचे 8 टीम्स तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आमंत्रित इन्व्हिटेशन खरं तर आज टीम्स तुम्हाला पाहायला मिळतील. आज 8 आमंत्रित संघ खेळतात. अंपायरचा सॉफ्ट सिग्नल आउट. चला आपण जाऊयात थर्ड अंपायर्सकडे. तोपर्यंत एक नजर टाकूयात. लव बॉईज डोंगरे केळवस्टा जोगाळे पहिला सामना सुरू आहे. डायरेक्ट हिट झालाय आणि काम तमाम आहे. ओईटी आउट. फलंदाज बाद. परतावा लागेल फलंदाजाला. त्यानंतर नेक्स्ट मॅच चामुंडा स्पोर्ट्स वर्सेस विलंगी. त्यानंतर खार्डी वर्सेस दीपू 11. त्यानंतर मकुंडसार वर्सेस आई सतवाई खार्डी. या 8 संघांच्या दरम्यान आजचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू बॅटर्स मैदानावरती उतरतील. 47 लॉस ऑफ 7. 7 बाद झालेत. फक्त औपचारिकता तर या मॅचची शिल्लक आहे. खूप सुंदर गुणलेखन आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीप्रमाणे या स्पर्धेमध्ये आपल्यासोबत जोडले जातात. यावेळी ब्रॉडकास्टिंग मध्ये चेंजेस. DBN लाईव्ह फर्स्ट टाइम आय थिंक शिवनेरी चषक कव्हर करत आहे. त्यांचं देखील करू आपण सहर्ष स्वागत. चाफेवाडी चषक याच मैदानावरती होतं श्रीकृष्ण मंडलाचं. ते देखील DBN लाईव्ह वरती आपण पाहतो. म्हणजे या मैदानावरती यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा आपण त्यांचं ब्रॉडकास्टिंग कव्हर होताना जवळजवळ स्टंपला लागला होता बॉल बट बेल्स फ्लाय झाली नाही. कदाचित त्यामुळे यष्टीरक्षकाच्या त्या रिॲक्शन्स तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि हा सामना थोडा एकतर्फा झाला. आता त्यामध्ये काहीतरी वेगळं पण हा नो बॉल आणि अंपायर्सनं घोषित केला बीमर. नेक्स्ट बॉल फ्री हिट. ऑक्टोबर 2007 ला क्रिकेटच्या पडलावरती पहिल्यांदा फ्री हिट आला आणि फक्त खरं तर आपण बीमरला फ्री हिट मध्ये टाली करत होतो. त्यानंतर आता 2015 पासून एव्हरी नो बॉल मग तो ओव्हर स्टेपचा असू दे 1/3 असू दे आणि त्या सोबतीनं अगदी फिल्डिंग मध्ये चुका झाल्यानंतर असू दे हाईट फॅक्टर नो बॉल असू दे त्या प्रत्येक नो बॉल वरती फ्री हिट कन्सिडर केला जातो. आणि या दरम्यान मान्यवरांचं शुभागमन होतं. व्यासपीठावरती आपण करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि याच दरम्यान आदरणीय परशुराम सरांचं शुभागमन होतं. वेलकम सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थोडासा एकतर्फा सामना. आयुष्यात ना त्यांच्या नावामध्ये प्रेम आणि लव बॉयज डोंगरेला माहिती आहे एकतर्फा प्रेम आणि एकतर्फी हार कधीच कुणाला मान्य नसतं. इथे लव बॉयज डोंगरेच्या वाट्याला
सध्या एकतर्फी हार आली आहे. बॉल तयार. इथे फटका एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. पिश एक्स्ट्रा कव्हरला आणि आला 4. 51 झालेत. डाव संपलाय मैदानावरती. हा दुसरा आणि जिंकलाय सामना. या ठिकाणी आपण पाहताय अर्धशतकीय खेळीच्या जोरावरती केळवे स्टार जोगाळे संघानं. चला फिल्डिंग टीम एका रांगेत मैदानावरती तुम्हाला त्वरित उतरायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ एका रांगेत मैदानावरती तुम्हाला 1 मिनिटाच्या आत लगेच फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. या स्पर्धेसाठी पुरस्कर्त्यांची खूप मोठी यादी आहे. आदरणीय हिंदुश्री कुणालदादा पाटील त्यांच्या वतीनं 75,000 रुपयाचं पारितोषिक आलं. जतीन अर्जुन किणी नांदगडी पाडा यांच्या वतीनं 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. राजेंद्र गावित साहेब पालघर विधानसभा आमदार त्यांच्या वतीनं 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. शशिकांत मधुकर घरत ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या वतीने 1,000. गंगाराम पांडुरंग किणी नांदगडी पाडा 500. बाळाराम अनंत केणी नांदगडी पाडा 1,000. क्रिशू अनिकेत केणी नांदगडी पाडा 1,000. साची प्रमोद घरत विठ्ठलवाडी 2,000. पिंटेश बोईर खार्डी 2,000. परशुरामजी घरत साहेब 1,000 आणि बंडू काशीनाथ म्हात्रे मांजुर्ली 2,000. किरण विश्व